नमस्कार. विषय आहे शाळा व्यवस्थापन आणि शाळा माध्यम. आता खरं तर बऱ्याच जणांना असा प्रश्न असेल की सरांनी शाळा व्यवस्थापन आणि शाळा माध्यम हा विषय आज का निवडला. तर मला पुढे जाऊन काही आपण जे व्हिडिओ बनवणार आहोत त्या व्हिडिओमधून शाळा व्यवस्थापन किंवा शाळा माध्यम यांचा संदर्भ येणार आहे. त्या कारणास्तव सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, पालक यांच्यामध्ये शाळा व्यवस्थापन, शाळा माध्यम कशा प्रकारे आहेत किंवा काय विषय आहे हा, जास्तीत जास्त करून पालकांना याची जनजागृती व्हावी म्हणून हा विषय घेत आहे. शाळा व्यवस्थापन म्हणजे काय, तर ज्या शाळांवर ते शाळा कोणाच्या तरी नियंत्रणाखाली चालतात त्या शाळांचे नियंत्रक कोण आहेत याच्यावरून त्याचा व्यवस्थापन प्रकार ठरतो. उदाहरणार्थ ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा आपल्याला मराठी शाळा दिसतात, जिल्हा परिषदच्या शाळा दिसतात. यांचं व्यवस्थापन आहे ते जिल्हा परिषद मार्फत चालतं. शहरी भागामध्ये आपण गेलात तर शहरी भागामध्ये किंवा काही ग्रामीण भागामध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये नगर परिषद, नगररचना, नगरपालिका आलेल्या आहेत. जिल्हा पातळीवर महानगरपालिका आहेत. तर या महानगरपालिकेच्या नगर परिषद, नगरपालिका, नगररचना यांच्या नियंत्रणाखाली सुद्धा काही शाळा चालत आहेत. तर त्यांचा एक व्यवस्थापन प्रकार आहे. जिल्हा परिषदचा एक व्यवस्थापन प्रकार आहे. आणि हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवस्थापन सोडून तिसरा टप्पा एक आहे तो सगळ्यात महत्त्वाचा खाजगी व्यवस्थापनाचा टप्पा आहे. आणि या खाजगी व्यवस्थापन टप्प्यामध्ये किंवा खाजगी व्यवस्थापन प्रकारामध्ये आपणास 2000च्या पूर्वीच्या ज्या काही शाळा, जुन्या शाळा आहेत, त्या जुन्या शाळा या 100% अनुदानित शाळा आहेत आणि त्यांना अनुदानित शाळा म्हणून ग्राह्य धरलं जातं. त्याच्या पुढचा टप्पा आहे कायम विनाअनुदानित शाळा म्हणून काही शाळांच्या पुढं शब्द आहे. आता अलीकडच्या काळामध्ये कायम विनाअनुदानित मधला कायम हा शब्द वगळला गेलेला आहे आणि काही शाळा त्यातील टप्प्याच्या जे त्यांना ज्या अनुदान प्रकार मिळालेला आहे, अनुदानाचा टप्पा मिळालेला आहे, त्या टप्प्यांमध्ये त्यांना पुढे पाठवलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काही शाळा 20% अनुदानावर आहेत, काही शाळा 40% अनुदानावर आहेत, काही शाळा 60% अनुदानावर आहेत, काही शाळा 80% अनुदानावर आहेत. अशा या 4 टप्प्यांमधून शाळा काम करत आहेत. त्यांना विनाअनुदानित शाळा म्हणून ग्राह्य धरलं जातं. आणि याशिवाय आणखीन काही पुढच्या काळातील नव्यानं उभा राहिलेल्या शाळा आहेत. त्या उभा राहिलेल्या शाळांना कायम विनाअनुदानित शब्द जरी असला तरीसुद्धा नवीन शासनाच्या सुधारित शैक्षणिक धोरणानुसार स्वयंअर्थसहित शाळा म्हणून ग्राह्य धरलेला किंवा या स्वयंअर्थसहित व्यवस्थापनाच्या प्रकाराखाली काम करत आहेत. शेवटचा टप्पा जो आहे तो स्वयंअर्थसहित शाळा आहे आणि इथून पुढं स्वयंअर्थसहित शाळेच्या पुन्हा टप्प्यामध्ये रूपांतर होईल असं वाटत नाही. या शाळांना कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळेल असं धोरण शासनाचं सध्या तर नाही. पुढे काय होईल ते पुढं, पण सध्या त्या स्वयंअर्थसहित म्हणून काम करत आहेत. अशा व्यवस्थापन प्रकारामध्ये या शाळा विभागले गेलेले आहेत. आता या सर्वच व्यवस्थापनाच्या शाळा ह्या शाळा माध्यमातून काम करत आहेत. आता शाळा माध्यम म्हणजे यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला एक 2 ते 3 माध्यम आपल्या सर्वांच्या समोर येतात. विशेषतः मराठी भाषा ही प्रथम भाषा ज्यांनी निवडलेली आहे या सर्व शाळा मराठी माध्यमच्या शाळा म्हणून ग्राह्य धरल्या जातात. ज्या शाळांनी उर्दू माध्यम म्हणून प्रथम भाषा स्वीकारलेली आहे
त्यांना उर्दू माध्यमच्या शाळा म्हटलं जातं. त्याचबरोबर इंग्रजी माध्यम ज्या शाळांनी प्रथम भाषा इंग्रजी म्हणून स्वीकारलेलं आहे त्यांना इंग्रजी माध्यमची शाळा म्हणून ग्राह्य धरलं जातं. याशिवाय मग आपल्या बाजूचं राज्य कर्नाटक सीमेवर जर पाहिलं तर आपण काही कन्नड भाषिक किंवा कन्नड भाषा प्रथम भाषा म्हणून स्वीकारली असेल तर ते कन्नड माध्यमच्या शाळा म्हणायला काही हरकत नाही. अशा या शिकवण्याच्या प्राथमिक प्रथम भाषेच्या जे काही स्वीकारण्यावर शाळा माध्यम ठरले गेलेलं आहे. आता आपण हा व्यवस्थापन प्रकार आणि शाळा माध्यम अभ्यासण्यासाठी किंवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतोय याचं कारण असं आहे की पुढे जाऊन काही योजना या व्यवस्थापनावर अवलंबून आहेत, काही योजना या माध्यमावर अवलंबून आहेत, म्हणून आपण याचा उल्लेख करत आहोत. उदाहरणार्थ, जर व्यवस्थापनाचा प्रकार जर तुम्ही स्वयंअर्थसहाय्यता जर आपल्याकडे शाळा असेल तर या शाळांच्या बाबतीतला एक फायदेशीर मुद्दा सांगतो आणि एक तोट्याचा मुद्दा सांगतो. फायदेशीर मुद्दा असा आहे की पहिली प्रवेशित विद्यार्थी करत असताना या शाळांमधून RT 25% एक योजना आहे. ती आपण विस्तारितपणे पुढील भागामध्ये पाहणार आहोत, पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधून 8वीचा वर्ग आहे, परंतु त्या वर्गातील विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बसता येत नाही. म्हणजे हे व्यवस्थापनावर अवलंबून असल्याकारणानं हे शासनाच्या धोरणानुसार व्यवस्थापन प्रकारामध्ये या अशा काही त्रुटी किंवा अशा काही फायदे आहेत. तेच आपण अनुदानित शाळांमधून पाहिलं तर अनुदानित शाळांना NMMS पात्र विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेला विद्यार्थ्यांना बसवता येतं, परंतु त्या ठिकाणी शाळेमधील विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी मोफत मिळत असल्याकारणानं RT 25% ही योजना त्या ठिकाणी लागू नाही. म्हणून आपण या व्यवस्थापन प्रकाराचा किंवा शाळा माध्यमचा आपण आज अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.